नाशिकमध्ये भाजपच्या प्रसाद हिरेंची बंडखोरी पाहायला मिळालेली आहे। प्रसाद हिरेंमुळे नरेंद्र दराडेंचं टेन्शन वाढलेलं आहे। नाशिकमध्ये महायुतीच्या उमेदवारांमध्ये तिरंगी लढत होणार आहे। आपणच विजयी होणार असल्याचा प्रसाद हिरे यांनी दावा केलेला आहे। नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीमध्येच बंडखोरी पाहायला मिळते। भाजप नेते व माजी मंत्री दिवंगत डॉक्टर बळीराम हिरे यांचे चिरंजीव प्रसाद हिरे यांची उमेदवारीही कायम असल्यानं महायुतीच्या उमेदवारांमध्ये तिरंगी लढत रंगणार आहे। उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील राजकारणात हिरे कुटुंबियांचं नाव आहे। प्रसाद हिरे यांची उमेदवारी कायम राहिल्यानं या निवडणुकीमध्ये वेगळाच ट्विस्ट आलेला आहे। हिरे यांनी मतदारांच्या गाठीभेटी घ्यायला सुरुवात केली आहे। आपणास हिरे कुटुंबियांचा वारसा आहे। भाजपचे निष्ठावान मतदार माझ्या सोबत आहेत। शिवसेनेच्या एकाही मतदारांचा मला छुपा पाठिंबा असल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात आलेला आहे। आपण 400 पेक्षा जास्त मतांनी विजयी होऊ असा दावाही त्यांनी केला आहे। तर भाजपच्या प्रसाद हिरे यांनी बंडखोरी केलेली आहे। त्यामुळे आता नरेंद्र दराडे यांचं टेन्शन वाढलेलं आहे। आधीच गोकुळ गीते देखील मैदानामध्ये आहेत, त्यामुळे देखील दराडे टेन्शनमध्ये असतानाच प्रसाद हिरे यांनी देखील माघार घेतली नाहीये। त्यामुळे ते देखील या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। त्यामुळे दराडेंचं टेन्शन आणखीनच वाढलेलं आहे। महायुतीच्या उमेदवारांमध्ये तिरंगी लढत होणार आहे। तर या निवडणुकीमध्ये विजय आपलाच होणार असा विश्वास दराडे यांनी व्यक्त केला, हिरे यांनी व्यक्त केलेला आहे। नाशिकमध्ये भाजपच्या प्रसाद हिरेंनी बंडखोरी केलेली आहे। प्रसाद हिरेंमुळे नरेंद्र दराडे यांचं टेन्शन वाढले। नाशिकमध्ये महायुतीच्या उमेदवारांमध्ये तिरंगी लढत होणार आहे। आपणच विजयी होणार असल्याचा दावा प्रसाद हिरे यांनी केलेला आहे। नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीमध्येच बंडखोरी पाहायला मिळते। भाजप नेते व माजी मंत्री दिवंगत डॉक्टर बळीराम हिरे यांचे चिरंजीव प्रसाद हिरे यांनी उमेदवारी आपली कायम ठेवलेली आहे। त्यामुळे महायुतीच्या उमेदवारांमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळेल। उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील राजकारणात हिरे कुटुंबियांचे नाव आहे। उमेदवार शिवसेनेचा भाजपचा उमेदवाराविरुद्ध बंडखोरी केलेली नाही। आता माझी शिवसेनेवरती ही नाराजी नाही, पण उमेदवारावरती नाराजी आहे, हे आपण समजून घ्या। कुठंतरी युती धर्म तोडला जातो असं वाटतं का? आम्हीच पाळायचा का? आम्हीच पाळायचा का? जळगावमध्ये त्यांनी पाळा। थँक्यू।